महाराष्ट्रातील बसला कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा काळं फासलं गेलं। महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आता यावरून पुन्हा पेटताना दिसतोय। नांदेड आगाराची ही बस थांबवली गेली। ड्रायव्हर आणि कंडक्टरला सुद्धा काळं फासलं गेलं। धाराशिवच्या आगारामध्ये एसटी पोहोचताच हा सगळा प्रकार त्यांनी सांगितला। ती दृश्य आपण पाहतोय। पुन्हा एकदा मराठी कानडी असा वाद पेटताना दिसतोय। महाराष्ट्रातली ही बस होती जिला कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा काळं फासलं गेलं। शिवाय बसचा ड्रायव्हर कंडक्टर यांना सुद्धा काळं फासलं गेलं। यापूर्वी सुद्धा असाच प्रकार घडलेला होता। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी रहीम शेख सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। रहीम, या सगळ्या संदर्भात ड्रायव्हर आणि कंडक्टरना नेमकं परत आल्यानंतर काय माहिती सांगितली, काय नेमका प्रकार घडला होता तिथे? कर्नाटकमध्ये पुन्हा मराठी आणि कानडी वाद पेटल्याला दिसतोय। कारण वारंवार अशा घटना कर्नाटकमध्ये घडत आहेत। नांदेड आगाराची बस काल कलबुर्गी येथे गेली असता ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोघांनाही काळं फासण्यात आलेलं आहे। कर्नाटकातील कर्नाटक रचना वैद्यकीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल नांदेड आगाराच्या बस चालक आणि वाहकाच्या तोंडाला काळं फासून गाडीवर लाल, पिवळ्या, काळ्या रंगाने जय कर्नाटका कानडी भाषेत लिहिलेले आहे। काल हा प्रकार घडल्यानंतर काल सायंकाळी उमरगा बस स्थानकात सदरील गाडी आली असता ड्रायव्हर आणि कंडक्टरने घडलेला प्रसंग संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं आणि ही बस नांदेडला निघून गेली आहे। रहीम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।